नमस्कार, मी सोनल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे शुक्रवार आणि आज माझा डे भरपूर म्हणजे आज माझा दिवस प्रोडक्टिव्ह राहणार आहे। आज भरपूर बाहेरची कामं करायची आहे, त्यासाठीच आम्ही निघत आहोत। आम्ही म्हणजे मी आणि संदीप, तर दोघांची पण महत्त्वाची कामं आहे। सगळ्यात आधी बँकेचं एक काम आहे ते करून घेऊ आणि त्यानंतर ग्रोसरी शॉपिंग करायची आहे। तर ग्रोसरी शॉपिंगला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि आजचा दिवस कसा कसा जातो हे मी तुमच्याशी पूर्ण शेअर करणार आहे। आज आहे शुक्रवार, तर शुक्रवारी मी सोनल रेसिपीज वरती व्हिडिओ अपलोड करते। तर तो तुम्हाला म्हणजे तो गेला असेल, हा जो व्हिडिओ आहे तो मे बी तुम्हाला शनिवारी किंवा रविवारी दिसेल। तर त्याच्या आधी तिथे ऑलरेडी व्हिडिओ गेलेला असेल, तर तो नक्की जाऊन बघा हा व्हिडिओ झाल्यानंतर। तर चला जाऊया शॉपिंगला। त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी काय काय केलं आतापर्यंत घरात। तर इथे माझा स्वयंपाक आणि इथे मी एक व्हिडिओ शूट केला होता। तर गाजराचं लोणचं शूट केलेलं आहे आणि ते टाकेल 2-3 दिवसात। त्यानंतर आता याची भाजी केलेली आहे, काय गवारची भाजी आहे, पोळ्या आहे केलेल्या। त्यानंतर आता माझं सगळं तयार आहे। तर चला आता आपण भेटू डायरेक्ट बाहेर। जेव्हा आम्ही ग्रोसरी शॉपिंगला जातो तर सगळ्यात आधी घरी काय काय आहे, काय नाही, काय आणायचं आहे याची लिस्ट तयार करून घेतो। म्हणजे जेव्हा आपण दुकानात जातो तेव्हा सगळ्या वस्तू प्रॉपर आपल्या सोबत येतात। तर हे एक लोकल शॉप आहे, तिथून आम्ही किराणा घेतोय आणि आता इथे मिरची पण घेतली आहे। मला मिरची लागणार होती काश्मीरी लाल मिरची, तर ती मी घेत आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरची अवेलेबल आहे। बरेच जण घरी मिरची करतात म्हणजे तिखट करतात, तर सगळ्या इथे मिरच्या अवेलेबल आहे। तुम्ही कुठल्या पण आता दुकानामध्ये गेलात तरी मिरच्या मिळेल। त्यानंतर आता ऊन पण खूप वाढलं आहे, त्यामुळे थोडी तहान लागली, तर मग आम्ही इथे एका ठिकाणी ज्यूस प्यायला आलो। इथे मी तुमच्याशी बोलण्यासाठी माईक आणि असा मोबाईल पकडला, पण माईकचा काही प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे किंवा व्हायब्रेशनमुळे आवाजच व्यवस्थित येत नव्हता। तर मी हे सांगत होते की आम्ही 3 वाजता घरी आलो, 2:30-3 वाजले होते। त्यानंतर आम्ही जेवण केलं, जेवण झाल्यानंतर संदीप परत थोडं बाहेर गेले कामासाठी। मी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर परत संध्याकाळी मग रिलायन्समधून थोडंफार सामान आणायचं होतं, तर ते घेण्यासाठी आम्ही परत बाहेर निघालो। तर इथे आता आम्ही पोहोचलो आहे रिलायन्समध्ये आणि आता इथे थोडीफार शॉपिंग करायची आहे। तर जे MRP वाले किंवा ज्यामध्ये ऑलरेडी MRP लिहिलेली असेल असे जे प्रॉडक्ट्स आहे ते आम्ही रिलायन्समधून घेतो। म्हणजे हा पर्सनल चॉईस आहे, तुम्ही कुठूनही घेऊ शकता। तर जे पॅकेज्ड फूड असतं किंवा ज्यावरती MRP लिहिलेली असते ते मी रिलायन्समधून घेते। मला असं वाटतं की तिथे जास्त ऑफर मिळतं, त्यामुळे मी तिथून घेते। कितीला येते इकडे पण बघ जरा। गुड मॉर्निंग। आज आहे नेक्स्ट दिवस। काल ॲक्च्युली आम्ही शॉपिंग केली रिलायन्स मार्टमध्ये, ग्रोसरी शॉपिंग झाली थोडी जेवढी राहिली होती।
आणि आता म्हणजे रात्री मग आम्ही घरी आलो आणि बाहेरून खाऊनच आलो. थोडंसं लाईट असं काहीतरी खाल्लं, कारण ॲक्च्युली आमच्यासोबत काल काय झालं सांगते. तर इथे आमचा हा गॅसचा पाईप आहे ना, हा निघूनच गेला. मी गॅस क्लीन केला आणि गॅस क्लीन करता करताच म्हणजे हे थोडंसं मी मागे सरकवलं गॅस आणि हे या वॉलला टच झालं आणि ते लगेच निघून आलं. मग सिलेंडर वगैरे बंद केला. मग तसंच मग आता संध्याकाळी तर काही केलं नाही. मग आता आम्ही काय केलं, इथे ही जी सिंगल शेगडी आहे आमच्या शेजारी ज्या आजी राहतात त्यांच्याकडून घेतली, त्यांच्याकडे होती. तर म्हणजे मी त्यांना सांगितलं असं असं झालं, तर मग त्यांच्याकडे होती तर त्यांनी ही दिली आणि त्याला आमचं सिलेंडर हा लावून घेतला. आणि आता याच्यावरती दूध मी तापवून घेतलं होतं आणि चहा झाला. तर आता आम्ही चहा पितोय इथे. तर आता चहा पिऊन घेते आणि काय काय करायचं आहे म्हणजे आता जी काल आम्ही शॉपिंग करून आलो, ग्रोसरी शॉपिंग जी केली, तर ती मी तुमच्याशी शेअर करेल काय काय घेतलं. आणि ऑर्गनाईज कसं करायचं ते मी व्हिडिओमध्ये आत्ता दाखवणार नाही आहे, त्याचा व्हिडिओ मी नंतर कधीतरी करेनच. तर चला आता मी चहा पिऊन घेते. गाडीमध्ये थोडा प्रॉब्लेम होत होता, पण आता येतं. मी काय म्हणत होती, मी आपल्या व्ह्युअर्सला सांगितलं की हा जो आपला टाईम आहे चहाचा, तो मला खूप आवडतो. तर तुला कसा वाटतो हा टाईम? माईक आहे हा. बरं झालं सांगितलं, नाही तर खाऊन घेतलं असतं. मला पण छान वाटतं. आम्ही या वेळेत ना, या अर्ध्या तासामध्ये इतकं महत्वाचं बोलतो. दिवसभराचा शेड्यूल आम्ही डिस्कस करतो. आज काय करायचं, आज काय करायचं, आमचं फ्युचर प्लॅनिंग कधी कधी असतं. अजून बऱ्याच गोष्टी आम्ही या वेळेला शेअर करतो. कारण जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की संध्याकाळी आम्हाला चहा प्यायला वेळच नाही मिळत, कारण हे उशिराच येतात. त्याच्यामुळे हा जो वेळ आहे अर्धा तास, हा मी खूप एन्जॉय करते. पहिल्यापासूनच, आमचं लग्न झालं तेव्हापासूनच. टी टाइम मनोरंजन. टी टाइम मनोरंजन नाही आहे. तर काल आणलेलं सामान बघूया आपण काय काय आणलं. नारळ कुठे गेले? तिथे ना 33 रुपयाला म्हणजे 99 रुपयाला 3 नारळ होते. तर नारळ म्हणजे पाणीवालं शहाळं, तर ते पण आणलेलं आहे. तर हे आम्ही 2 लिटरचं सर्फ एक्सेल मॅटिक लिक्विड सुपर सेवर पॅक टॉप लोड, हे 2 लिटरचं घेतो. म्हणजे हे मोठं पॅक घेतो, परवडतं. तर मला तसं 1 लिटर नाही लागत, थोडंसं जास्त लागतं, म्हणून 2 लिटरचं घेतो. मग 2 महिने घेतल्यानंतर आम्हाला 3 महिने आरामात पुरतो. आणि हे मी असंच थोडंसं घेते, रिन किंवा कुठलं पण. म्हणजे मी हे स्पॉन्सर्ड नाही करते बरं का. मी जे वापरते ते तुमच्याशी शेअर करते. असं छोटे मोठे कपडे काही धुवायचे असेल, गॅस जवळचे वगैरे कपडे मी हातानेच धुते, देवाचे कपडे मी हाताने धुते. मग अशा वेळेस मला ते पावडर लागतं. नंतर हे साबण घेतलेलं आहे 5 पॅकचं, 4 वरती 1 फ्री मिळते. हे फेस वॉश बायोटिकचं संदीप वापरतात, त्याच्यामुळे. शॅम्पू हार्पिक घेतलेलं आहे. ही शेजवान चटणी घेतलेली आहे. हे पण एक आहे काय रेड चिली सॉस, ते चायनीज वगैरे करायचं असेल तर बरं पडतं.
सोया सॉस पण आणलाय. सोया सॉस संपला होता माझा, त्याच्यामुळे सोया सॉस आणला. हे अहोनचं डिओड्रंट आहे आणि ही मॅगी आहे. तसं मी यांना शेवया बनवून घेते, म्हणजे आहे असं शेजारी वगैरे बनवणारे, तर त्यांच्याकडून बनवून घेते. पण मग ते संपत आलं की मग आता उन्हाळा जवळच येत आहे, मग ते संपत आलं की मग हे घेऊन येते. ते आटा नूडल्स आणते, थोडं बरं वाटतं आटा खाल्लेलं. हा थोडाफार खाऊ आहे, इन्स्टंट लगेच काही खायचं असेल तर. आता जेव्हा लहान मुलं घरात असतात ना तर लागतं, त्यासाठी म्हणून मग थोडासा खाऊ पण ठेवते घरात. ही साखर फ्री मिळाली आहे. फ्री नाही आहे का ती? 9 रुपये द्यावे लागतात वाटते. आणि पापड घेतला यावेळेस मी, याचा पंजाबीवाला. तर मस्त पापड, मसाला पापड वगैरे करू आपण याच्याने. आणि सांबार मसाला संपला होता. हा खाऊ आपण बाजूला ठेवून देऊ. आता मी जो पॅकेज्ड फूड जे असतं ना ते सगळं मी रिलायन्समधून घेते. आणि म्हणजे ते स्वस्त पडतं, ऑफरमध्ये मिळून जातं त्यामुळे. आणि जे काही किराणा जो असतो, जो याचा खाण्याचा, म्हणजे शेंगदाणे, तेल, ते सगळं मी जे ग्रॉसरी शॉप्स असतात आपले लोकल शॉप्स, तर तिथून घेते. मग मिरची घेतली, मला मिरची लागणार होती, काश्मीरी लाल मिरची संपली होती माझी, ती घेतली. काय हे साबुदाणा, शेंगदाणे, तेल, पेस्ट, तर एवढा सगळा किराणा झाला, ग्रोसरी झाली की तेल, काय म्हणतात त्याला, तेल, तांदूळ, गहू, ज्वारी, हे सगळं आम्ही थोडं थोडंच आणतो, कारण मग खूप स्टोअर करायला, मग त्याला नंतर चाळायला वगैरे पण म्हणजे लक्ष द्यावं लागतं. मग तेवढा काय वेळ मिळत नाही लक्ष द्यायला, तर म्हणून थोडं थोडंच आणतो. तर हे 5 किलो गहू आहे आणि सगळंच खूप महाग झालंय. ही सगळी आमची शॉपिंग किती 5,000ची झाली ना, खाऊ वगैरे सगळं पकडून 5,000चं झालं. आणि रिलायन्समधून आम्ही ते बटर, चीज वगैरे सगळं ते पण आणतो. तर ते जे आहे ते कालच फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं रात्री. बटर आणि काय आणलं होतं, चीज आणलं होतं, आणि पिझ्झा चीज वगैरे ते सगळं आणलं होतं, तर ते मी ऑलरेडी ठेवून दिलं आहे. आणि हा सगळा किराणा आता मी लावून घेते. आणि अजून एक सांगायचं होतं मला, की आता हे शेंगदाणे जे आहे, तर हे 1 किलो शेंगदाणे मला 2 महिने होतात. तर यावेळेस माझे संपत आले आहे, म्हणून मग मी मागवले. आता मला परत पुढच्या महिन्यात मागवायची गरज पडत नाही, कारण मी प्रत्येक भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट काही टाकत नाही. त्याच्यामुळे हा जो किराणा आहे, तर हा काही किराणा मला 2 महिने पुरेल, आणि काही हे जे खायच्या ज्या वस्तू आहे त्या महिनाभर तेवढंच मी आणते. तर अशा पद्धतीचा हा भरपूर किराणा झाला आहे. 5-5.5 हजाराचा झालेला आहे. आणि मी तांदूळ जे आहे ते थोडे तांदळाचे 2-3 प्रकार आणते. खिचडीला साधी आमच्याकडे खिचडी आवडते, मग खिचडीला आणते इंद्रायणी. नाशिकचा फेमस इंद्रायणी आहे, मग तो आवडते, वासाला छान मस्त वाटतो. आणि हा एक आणते चांगला तांदूळ नेहमी भात करायला. आणि बिर्याणी वगैरे करायला थोडासा बासमती पण ठेवते. पण बासमती मी असा साधाच आणते, एकदम ब्रँडेड आणत नाही, कारण ते पण थोडेसे महाग पडतात. कधीतरी स्पेशल ओकेजन्सला मग ते घेऊन येते असंच मग आजूबाजूच्या दुकानातून. तर असा आमचा किराणा झालेला आहे, हा मी भरून घेते. आय थिंक हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. कालपासून हा व्हिडिओ चालू केलेला आहे मी. तर कालचा दिवस तर पूर्ण बिझी गेला, म्हणजे सकाळपासून आम्ही निघालो तर सगळी महत्त्वाची कामं झाली, ग्रोसरी शॉपिंग झाली. ग्रोसरी शॉपिंग करताना हे झाल्यानंतर, म्हणजे आम्ही जो दुकानामध्ये एक शॉप, तुम्ही क्लिप बघितली असाल ती, तर त्या दुकानातून शॉपिंग झाल्यानंतर मग परत संदीपला पण महत्त्वाचं काम होतं, मग ते परत गेले. मग आम्ही जेवण वगैरे केलं, परत उशीर झाला, थोडा वेळ संध्याकाळी आराम केला. त्याच्यानंतर परत मग आम्ही रिलायन्समधून शॉपिंग करायला गेलो. आणि मग आज सकाळी मी हा व्हिडिओ कंटिन्यू केला आहे, म्हटलं आता आज दाखवावं, काल उशीरच झाला होता येतपर्यंत. तर
तर अशी आमची ही शॉपिंग आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.